आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कृष्णा नदीत पोहताना 60 वर्षीय व्यक्तीवर मगरीचा हल्ला, सांगलीत खळबळ. सांगली शहरातील कृष्णा नदीत पोहत असताना 60 वर्षीय व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत जालिंदर साळुंके राहणार घनश्यामनगर सांगली जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नदीकाठच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालिंदर साळुंके हे दररोजप्रमाणे सकाळी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्यातून आलेल्या मगरीने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात ते जखमी झाले. घटना लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्याने प्रसंगावधान राखत तातडीने त्यांना नदीबाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान कृष्णा नदी परिसरात मगर दिसण्याच्या घटना अधूनमधून घडत असल्याने नागरिकांनी नदीत पोहणे किंवा पाण्यात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच वन विभागाने आणि संबंधित प्रशासनाने नदी परिसरात आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.